नमस्कार. बऱ्याच पेशंट्सना मी विचारतो, की "सकाळी तुम्ही नाश्ता करता का?" तेव्हा ते म्हणतात, "हो." "मग तुम्हाला भूक लागली असते का?" ते म्हणतात, "नाही, कारण घरी नाश्ता तयार केलेला असतो म्हणून मी नाश्ता करून घेतो." किंवा बऱ्याच लोकांना संध्याकाळी सुद्धा काही ना काही स्नॅक्स खायची सवय लागली असते. तेव्हा मी त्यांना विचारतो, की "तुम्ही आत्ताच 12-1 वाजता लंच केलेला आहे, तरी संध्याकाळी काहीतरी खाताय, मग तुम्हाला भूक लागलेली असते का?" तेव्हा ते म्हणतात, "नाही, आयदर ऑफिसवाले लोकं घेऊन जातात किंवा ऑफिसमध्ये स्नॅक्स प्रोव्हाईड होतात किंवा संध्याकाळी स्नॅक्स खायची सवय लागलेली असते." बऱ्याच लोकांना लॅपटॉपवर काम करताना सुद्धा किंवा वाचन करताना सुद्धा काहीतरी खायची सवय असते. चिप्स, कुरकुरे सारखे पाकिटे ते संपत असतात. याला आयुर्वेदात अध्यशन म्हणतात. अध्यशन म्हणजे काय? भुक्तस्य उपरी भुक्तम. याचा अर्थ पहिलं अन्न पचायच्या आधीच भूक लागलेली नसताना दुसरं अन्न सेवन करणे. हे अध्यशनामुळे जो शरीरातील अग्नी असतो तो दुष्ट होतो, मंद होतो, शरीरात आम तयार होतो आणि हा आम बऱ्याच व्याधींना कारणीभूत असतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीज झालेला असतो, ज्यांना त्वचारोग झालेले आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी अध्यशन टाळलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला भूक लागेल किंवा जेवढी भूक असेल तेवढंच अन्न सेवन केलं पाहिजे. थँक